श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल ॲट राशी राहुल व्लॉग। तर मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? आय होप तुम्ही खूपच मस्त असाल। आणि आजचा हा नवीन व्लॉग मी पुन्हा काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन घेऊन, नवीन टूर घेऊन स्पेशली तुमच्यासाठी आलेली आहे। सो हा व्लॉग लास्ट पर्यंत बघायला विसरू नका। तर काय मग मित्रांनो, तुम्हाला हे गाणं ऐकून थोडंसा तरी लक्षात आलंच असेल की आज आम्ही कुठे चाललो आहोत। ह्या पर्वतांच्या रांगा पाहून थोडंफार आयडिया आली असेल की हा रोड जर तुमच्या ओळखीचा असेल तर लोणावळा मार्गे जाणारा हा आपला पुणे मुंबई असा रोड आहे। यस, आणि आज आम्ही चाललो आहोत एकविरा आई मातेच्या दर्शनाला। गेली 2 वर्ष आम्हाला आई एकविरा मातेच्या दर्शनाला जाण्याचा योग येत नव्हता आणि ह्या वेळेला आम्ही जागृतच्या बर्थडेचं निमित्त साधून आमच्या आई एकविरा मातेच्या दर्शनासाठी चाललो आहोत श्री क्षेत्र एकविरा देवस्थान कारले डोंगरावर। तर तुम्ही देखील आमच्या सोबत चला आणि आपल्या आई एकविरा मातेचं दर्शन घ्या। दर्शन आई माऊलीचं घडू दे, माझी आई माऊली मला दिसू दे। दर्शन आई माऊलीचं घडू दे, माझी आई माऊली मला दिसू दे। आई माऊलीचा भाषा ये रांगात सात आईची तैर, आई माऊली माऊली सात मनान गुंतर, चांद आभाडी आभाडी। माझे करण्याचे तुम्ही रमावली, मागून मागतो तुझे दरबार। माझी माई 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 जोडले सुखान ग माझी भरमाई। सुखा दुखान मावले तुला उतन करतून गे, मायन मन पण देऊ तुझ्यावर मानतून गे माऊली। रे मावले नाचत आई माऊलीचं रे, माझी आई माऊली मला दिसू रे। दर्शन आई माऊलीचं घडू दे, माझी आई माऊली मला दिसू रे। सोन्याचे गिरणान गार गार धोक्यानं काल्याचा डोंगर। तर
फायनली मैत्रिणींनो, आता आपण पोचलो आहोत आपल्या लोणावळा कार्ले डोंगराच्या पायथ्याशी, म्हणजेच पायथ्यालाच लागून असलेलं बेहेरगावचं एकविरा आई शक्तिपीठ पायथा मंदिर। इथे ते तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला सर्व दुकानं अवेलेबल आहेत। हार, फूल, गोड स्वीट्स वगैरे जे काही तुम्हाला घ्यायचे आहे इथे तुम्हाला काहीच कमी पडणार नाही। अशी भरपूर दुकानं तुम्हाला इथे स्टार्टिंग पासूनच तुम्ही जेव्हा गाडीमध्ये असाल तुम्ही बघितलं असाल मागेच, तुम्हाला पूर्ण रस्त्याभर ही दुकानं दिसतील। तुम्हाला जे काही घ्यायचं आहे ते घेऊ शकता। आणि त्यानंतर आपण सर्वप्रथम या पायथ्याला असलेल्या मंदिरात एकविरा आई मातेचं दर्शन घेऊन मग पुढे आपण पायऱ्या चढण्यास सुरुवात करणार आहोत। तर फायनली आम्ही आमच्या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढण्यास सुरुवात केलेली आहे। आणि तुमच्या सर्वांनाच माहिती आहे, एकविरा आई मातेच्या डोंगरावर जाण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 500 आणि त्याच्यावरती म्हणजे असं बोलतात की 500-1000 पायऱ्या आहेत, त्या तुम्हाला चढूनच नंतर आपल्या एकविरा आई मातेचं दर्शन घेण्यास जावं लागतं। आणि आता तुम्ही बघतात हे जे आहे ते एकविरा आई 5 पायरी मंदिर, पादुका आहे तिथे, आणि इथे तुम्ही पादुकांचं दर्शन घेऊन मग तुम्हाला पुढे आपला प्रवास चालू ठेवायचा आहे। आणि आज आम्ही सॅटरडे असून सुद्धा आम्ही या एकविरा मातेच्या दर्शनाला एवढी गर्दी बघितली की जी 2 वर्षापूर्वी इतकी गर्दी आम्ही कधीच पाहिली नव्हती। पण आता नॉर्मली सर्व भक्त आपल्या एकविरा आई मातेचं दर्शन घेण्यासाठी वीकेंड असला, शनिवार रविवार असला की गर्दी उफाळून निघते आणि आपल्या एकविरा मातेचं दर्शन घेण्यासाठी लोणावळ्याच्या कार्ला डोंगरावर येत असते। आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे, आपल्या आई एकविरा मातेचा वार हा रविवार आहे। पण रविवारची पूर्वीच्या काळी रविवार म्हटलं की लोक म्हणायची की रविवार आहे, आज एकविरा आई मातेच्या मंदिरात खूप गर्दी असणार आहे। पण आता युजुअली सॅटरडे संडे कोणताही हॉलिडे आला की मंदिरामध्ये इतकी भक्तांची गर्दी असते की चालायला जागा नसते। आता तुम्ही पाहू शकताय की एवढी गर्दी आहे, मंदिरामध्ये चालण्यास जागा नाहीये, जाणारी माणसं येणारी माणसं। त्याच्यानंतर आता आम्ही ही ओटी घेऊन देवीची ओटी भरण्यासाठी पुढे लाईन लावणार आहोत। सो तुम्हीही माझ्यासोबत चला आणि माझा हा व्लॉग पूर्ण पहा आणि आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। मला तुम्हाला एक सांगायचे आहे, ज्या लोकांना माहिती असेल त्यांच्यासाठी आणि न माहिती असणाऱ्यांसाठी देखील, महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ मानली जातात। त्यापैकी पार्वती, यमाई आणि रेणुका मातेचा अवतार म्हणजेच आपली एकविरा माता। बेहेरगाव कार्लागडावरील आई एकविरा देवी ही एक आदिशक्ती असून हे एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे। भक्तांच्या संकटांना दूर करून त्यांची मनोकामना पूर्ण करणारी आणि नवसाला पावणारी स्वयंभू अशी ही आपली देवी आहे आणि अशी भाविकांची देखील श्रद्धा आहे। आपल्या पराक्रमाने तिन्ही लोकी नावलौकिक मिळवलेल्या परशुराम या वीरपुत्राची जननी म्हणून आदिशक्ती एकविरा देवी ओळखली जाते। एकविरा आणि रेणुका माता या आदिमाया पार्वतीचीच रूप असून देवीची अनेक अवतार धारण करून असुरांचा नाश केल्याची धारणा आहे। जमदग्नी ऋषींची पत्नी असलेल्या रेणुका मातेचा परशुराम हा एकमेव वीरपुत्र असल्याने या देवीस एकविरा असे म्हटले जाते आणि तेच नाव पुढे एकविरा म्हणून रूढ झाले आहे। हे तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये यस आणि नाही माहिती असेल तर नो म्हणून कमेंट करायला विसरू नका। त्याचप्रमाणे अशा अनेक आख्यायिका आहेत ज्या आपल्याला इतर लोकांकडून, जुन्या लोकांकडून कळून येतात। त्यातलीच एक आख्यायिका महाभारताशी संबंधित आहे। ज्याप्रमाणे पांडुराजाला 5 पुत्र होते, धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव। त्यांना 5 पांडव म्हणून ओळखले जायचे। ते वनवासाला निघाले असताना वनवास भटकत असताना कार्ला परिसरात पोहोचले आणि त्यांच्या समोर प्रत्यक्ष देवी प्रकट झाली आणि या ठिकाणी माझे मंदिर बांधा असा तिने दृष्टांत दिला। पण त्यांना एक अट घातली की हे मंदिर फक्त एका दिवसातच बांधले पाहिजे।
आणि तीच अट स्वीकार करत पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधले आणि देवी त्यांना प्रसन्न झाली. वनवासानंतर पांडवांना 1 वर्ष अज्ञातवासात राहायचे होते आणि या काळात पांडवांना कोणीही ओळखू शकणार नाही असा एक वर देवीने त्यावेळेला पांडवांना दिला. ही आख्यायिका देखील तुमच्या सर्वांना माहितीच असेल की हे मंदिर आपलं एका रात्रीत बांधलेलं आहे आणि म्हणूनच ही आपली जागृत देवी शक्तिपीठ म्हणून आपली एकविरा मातेचं मंदिर ओळखलं जातं. ही मला माहिती असलेली तुम्हाला छोटीशी माहिती माझ्याकडनं तुम्हाला सांगितली आहे. जर तुम्हाला ती आवडली असेल तर त्या माहितीसाठी एक लाईक तर नक्की करा. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही लाईन नक्की कुठली आहे, तर ही लाईन आपल्या एकविरा आई मातेच्या दर्शनासाठी आहे. आणि ज्या कोणाला आपल्या मातेचं दर्शन लवकर करायचं असेल तर तिथे VIP पाससुद्धा उपलब्ध आहे. सो तुम्ही त्याचा देखील यूज करू शकता आणि आपल्या मातेचं दर्शन घेऊ शकता. आताही तुम्ही बघू शकता की खूप गर्दी आहे. सॅटर्डेच्या दिवशी खूप उत्साहामध्ये लोक भाविक भक्त आपल्या आई मातेचं दर्शन घेण्यासाठी इथे आले आहेत आणि ते त्यांचं दर्शन तर घेणारच आहेत. पण तुम्ही देखील माझ्या व्लॉगद्वारे थोडंसं आपल्या एकविरा मातेचं मंदिराचं दर्शन करून मातेचा आशीर्वाद घ्या. सो बाय, टेक केअर, स्टे ट्यून. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केला नसाल तर राशी राहुल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. बाय.